काय समजतो? स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून काय झालं? स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्याला कुणाच्या आशीर्वादाची गरज नसते. आता मीच तुझं भविष्य बिघडवणार. आता हेच बियाणं तुझं स्वप्न विखुरेल. स्वामींवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना आता प्रत्यक्षात मी जमिनीवर आणून दाखवतो. तू का आलायस इथे? आमची मस्करी करायला आलात ना? मामांजी, आम्हाला काही बोलायचंय. पण आम्हाला काही ऐकायचं नाहीये. तुमच्या स्वामींच्या वरद हस्तामुळे मिळालेल्या घरात सुखाने राहा. चला निघा. आता काय आहे? आम्हाला हे असं दुःखात पाहून तुम्हाला समाधान वाटत असेल ना? तसं नाही, तुम्हाला इथे धर्मशाळेत राहावं लागतंय पाहवत नाहीये आम्हाला. घरी चला. हो बाबा, स्वामींच्या कृपेने सर्व काही सुरळीत सुरू आहे. नको, स्वामींचं नामस्मरण इथे नकोय. त्याच्यामुळेच आमच्यावर ही परिस्थिती आली आहे. तुमच्या तोंडातली गोडे आणि मनातलं विष ओळखतो आम्ही. तुमचं प्रेम वगैरे काही नाही आमच्यावर. तुम्हाला मोठेपणा हवाय ना, म्हणून आलाय तिथे. हे तुमचं खरं प्रेम नाहीये. खोटी काळजी नकोय मला. बाबा, अहो आता तुम्ही रागात आहात, पण तुम्हाला जेव्हा कधीही वाटेल ना घरी यावं, तेव्हा कृपया करून या. घर तुमचंच आहे आणि घराचे दरवाजे सदैव तुमच्यासाठी उघडे असतील. चला, चालते व्हा इथून आणि पुन्हा येऊ नका इथे. चला निघा. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. सासूबाई, घरात अन्न शिजवायला काहीच नाहीये. आता काय खायचं आणि काय बनवायचं? माझ्याकडे सुद्धा
काहीच शिल्लक नाहीये. काय करू? कुठून आणू? सुदर्शन, आई, बाबा, आपल्यावर फार मोठं संकट आलंय. आपल्या शेतातलं सगळं पीक गेलं. खूप मोठं नुकसान झालंय. पण हे कसं काय झालं? हेच तर समजत नाहीये. वाईट बियाणं पेरलं असतं तर एखाद वेळेस समजलं तरी असतं. पण आपण तर चांगलं बियाणं पेरलं होतं, ते पण अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने, तरी काहीच उरलेलं नाहीये. पण हरीच्या शेतात भरभरून पीक आलंय. माहित नाही कसं, गावातली लोक म्हणतात की त्याने काहीतरी वेगळा प्रयोग केला होता. पांडुरंगराव, नुसती भूक नाही तर डोक्यावर ऋण सुद्धा आहे तुमच्या. हे वाचा. हे त्याचे दस्तावेज वाचा. 2 पिढ्यांपूर्वी तुमच्या पंजोबांनी आमच्या पंजोबांच्या नावे ही जमीन केली होती. त्याचेच हे दस्तावेज आहेत. आजपासून ही जमीन आमची. अहो, हे काय बोलताय तुम्ही? घर गेलं, धान्य गेलं, आता जमीनही गेली. अहो, काय उरलंय काय आपल्याकडे? पहिली गोष्ट, आमचा एक दस्तऐवज हरवला आहे. तुझ्या घरात शोधायचा. द्या ते इकडे. सगळं संपलं. आता या संकटातून आपल्याला फक्त स्वामीच बाहेर काढू शकता. माझ्या घरात काय करायचं, कसं वागायचं ते मी ठरवणार. मग स्वामी असो नाही तर आणखी कोणी. चला हो, जिथे आपला मान पण नाही तिथे आपल्याला थांबायलाच नको. स्वामी, मला माफ करा. माझे डोळे अहंकाराने मिटले होते. जमीन गेली, घर गेलं, बियाणंही फसलं. माझी चूक झाली स्वामी. स्वामी, तुम्ही आम्हाला नाही वाचवलं तर आम्ही भुकेनं मरू. आमचा हा शाप दूर करा स्वामी. काय रे, तुला कळलंच नाही ना की तू बियाणं बदललंस तरी हरीचं पीक इतकं भरभरून कसं आलं ते?
आम्ही ती थैली बदलू दिलीच नव्हते. अरे स्वतःची रेग मोठी करायची असते, इतरांची लहान नाही. अरे तुम्हीच म्हणत होतात ना की हा प्रश्न तुमच्या कुटुंबाचा आहे आणि आम्ही मध्ये पडायला नको म्हणून. ही आमच्या घरातली गोष्ट आहे. कृपया तुम्ही लक्ष देऊ नका. अरे नाती पाण्याप्रमाणे असतात. पाण्यात काठी मारली म्हणून पाणी वेगळं होत नाही. आता असाच मनाचा मोठेपणा दाखव आणि हरीकडे जा. स्वामी मला माफ करा, माझी चूक झाली. आता कुठल्या तोंडाने जाऊ माझ्या भावाकडे? चल. स्वामी, हे आमचंच घर. तुम्ही म्हणाला होतात हरीच्या घरी जाऊया. अरे मग हे कुणाचं घर आहे? हरी, स्वामी